इकडे भीमाशंकर खोऱ्यामध्ये पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे भीमा नदीला पूर आला। चासकमान धरणातून भीमा नदी पात्रामध्ये 24,000 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे। त्यामुळे भीमा नदीवरचे अनेक बंधारे आता पाण्याखाली गेलेत। प्रशासनाकडून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। आणि या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडिया। सह्याद्रीच्या पर्वतरांगा परिसरातील भीमाशंकर खोऱ्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे चासकमान धरण ओव्हरफ्लो झाला असून धरणामधून सध्या 24,000 क्युसेक्सने भीमा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग केला जात आहे। आपण पाहू शकतो धरणाच्या 5ही दरवाजेद्वारे सध्या भीमा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग केला जात आहे। त्यामुळे प्रशासनाकडून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। सध्या भीमा नदी धोकादायक पातळीवर वाहताना आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे अनेक बंधारे हे पाण्याखाली गेलेले आहेत। हे धरण जर आपण विचार केला तर 8.5 टीएमची क्षमता असलेले हे धरण सध्या पूर्ण क्षमतेने भरल्याने शेतकऱ्यांना एक प्रकारे दिलासा मिळालेला आहे। याच धरणातून शिरूर असेल, दौंड असेल, खेड असेल या भागातील शेतकऱ्यांना शेतीसाठी पिण्यासाठी वर्षभर पाण्याचा पुरवठा केला जातो। त्यामुळे सध्या शेतकऱ्यांना एक प्रकारे दिलासा मिळालेला आहे। हेमंत चापुडे, झी मीडिया, भीमाशंकर, पुणे।